For more entertainment, log on and subscribe to www.youtube.com/venusdevotional. Krishna Hare Hare Jai Jai Ram Krishna Hare Hare Jai Jai Ram Krishna Hare Jai Jai Ram Krishna Hare Jai Jai Ram Hare Jai Jai Ram Krishna Hare Jai Jai Ram Krishna Hare Hare Jai Jai Ram Krishna Hare Hare Jai Jai Ram Krishna Hare Jai Jai Ram Krishna Hare 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 Jai Jai Ram Krishna Hare Hare Jai Jai Ram Krishna Hare माऊली महावैष्णव संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय महाराज आणि एक विशेष आहे अभंगाचं संप्रदायातली प्रगती मानसिक आध्यात्मिक आणि भक्तिमय प्रगती या अभंगातून दिसून येते. परमार्थाची सुरुवात असते तेव्हा सांगतात नाम घ्या. काय करावं महाराज आम्ही? काय करावं? नाम घ्या. काय करावं? योग करा. काय करावं? जप करा. काय करावं? तप करा. तसं वारकरी संप्रदायाची परंपरा ही नामधारकांची असल्या कारणाने काय करा? नाम घ्या. प्रथम का नाम घ्या? तर सुलभ आहे आणि सोपार आहे. ते नाम घेण्याचा अधिकार सर्वांना आहे. कुणी घ्यावं? कुणीही. केव्हा घ्यावं? केव्हाही. कसं घ्यावं? कसंही. स्त्रियांनी घ्यावं? नवऱ्याचं नाव घेते मग देवाचं घ्यायला कुठे अवघड आहे. काही काळापुरता जो मालक आहे त्याचं नाव घेते. मग अखंड अविनाशी जो नखापासून केसापर्यंत शरीरापासून मनापर्यंत अंतर्बाह्य जो माझ्या जीवनावर राज्य करतो असा जो मालक त्याचं नाव घेण्याचा अधिकार आहे का नाही स्त्रीला? हा प्रश्नच नाही. किंबहुना भक्तीच्या प्रांतामध्ये सर्व स्त्रिया आहेत. पुरुष एक परमात्मा आहे म्हणून सर्वजण आपण नाव घेतो. भक्ती संप्रदायामध्ये वैशिष्ट्य काय आहे? जसं लग्न कार्यामध्ये म्हणतात मालकाचं नाव घे, तसं वारकरी संतांनी एकच सांगितलं, दुसरं काही करू नकोस, नाम घे. इथून सुरुवात आहे नाही का. काही काही काळा करता कलियोगी सुगम साधन न लगे योग याग त्याग दान निर्लज्ज करिता हरिकीर्तन आणि चाळी मुक्ती चरण वंदिती. कलियोगी सुगम साधन. सुगम
साधन कसं लागतं? सुगम लागतं. परमार्थ जर मी अवघड सांगितला तर किती माणसं करतील आणि किती कीर्तनाला येतील, नाही का? आजच या परिसरातले एक व्यक्ती मला भेटायला आली, आहे राजकारणातली आहे. मला म्हणाले, बाबा महाराज, अहो अलीकडे देवळात 5 माणसं जमत नाहीत आणि आपल्याकडे भरतात. 5 माणसं सुद्धा यायला तयार नाहीत. आणि आज मी बघतो जाता येता इतकी गर्दी असते कार्यक्रमाला, रोज सुद्धा कमी नसते. एकादशी म्हणा, सणवार म्हणा. याचा अर्थ कळला का? मी जर तुम्हाला अवघड सांगितलं असतं आणि संतांची परंपरा अवघड सांगण्याची जर असती तर कोणीही आलं नसतं. इथे पोटाकरता करायला वेळ नाही, तर मनाकरता करायला कुठे वेळ असणार? मनाच्या समाधानाचा माणूस नंतर विचार करतो, पहिल्यांदा पोटा पाण्याचा विचार करतो. पोटा पाण्याचं जे करायचं त्याच्याकरता जर सवड नाही तर मानसिक समाधान हा पुढचा प्रश्न आहे. अहो म्हटलं, महाराज अहो काहीतरी योगा बिगाचं सांगायचं. मला म्हणले, ज्ञानेश्वरी विसरलास का? योगाचं सांगितलं की मी, योग सांगितला आणि पुढे लिहून ठेवलं. योगाच्या वाटेला गेले, त्यांची वाट लागली. योगाच्या वाटा निघालेला सुभटा, तया दुःखाचा शेलवाटा भागाला. हे सांगितलेलं तुझ्या लक्षात नाही का? मी म्हटलं होय. म्हणून आता दुसरं काय करू नकोस, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा आणि पुण्याची गणना कोण करी. माझं बोलणं कळलं का? म्हणून लक्षात ठेवा, पहिल्यांदा बाई नाव घेऊन सुरुवात करते संसाराला. संसाराला सुरुवात कुठून होते? नाव घेऊन. म्हणजे अगदी उखाण्यामध्ये नाव घेणं, अमकं तमकं, ते गुलाबाचं सरबत बिरबत, काही सरबताचा संबंध नसतो. भाजीत भाजी मेथीची. आता या बायाला मेथी का तांदळी कळत नाही, भाजीत भाजी मेथीची आणि आमची माझ्या प्रीतीची. आता मला सांगा, मग असं ते नाव तोही घेतो, तीही घेते, काही त्याच्यात म्हणजे काही विशेष काही तसा काही त्या नावाशी संबंध, पण आयुष्यभर उखाण्यातच घेत बसली. प्रगती नाही, प्रगती नाही आणि प्रगती नाही म्हणून गती नाही, उलट आगतिक अवस्था प्राप्त झाली. आगतिक अवस्था प्राप्त झाली की एवढ्या वर्ष मी नाम घेतोय पण अजून फरक का नाही? पहिल्यांदा नाम घ्या, नवऱ्याचं नाव घे, इकडे तिकडे चित्त विचलित होऊन देऊ नकोस. इथून सुरुवात झाली बरं का? नाव घ्यायला सुरुवात झाली, नाव लिहायला सुरुवात झाली, मग त्याच्याकरता सर्व करायचे ही वृत्ती एकरूप झाली. घर त्याच्याकरता, संसार त्याच्याकरता, नीटनीटकं त्याच्याकरता, त्याच्यावर जायचे, उत्तम कपडे, हे सगळं त्याच्याकरता सुरुवात झाली. एखादी बाई म्हणेल मी याच्यात बसत नाही, त्यांनी माझ्याकरता केलं पाहिजे. ठीक आहे बाई, मी तुझंही म्हणणं मी काय अमान्य करत नाही, पण मी परमार्थ सांगतोय. संसारामध्ये मालक जसा पती आहे तसं परमार्थामध्ये ईश्वरी सत्ता ही जीवनाची मालक आहे, त्याच्याकरता करायला पाहिजे. एवढ्या करता दृष्टांत दिला. मग आता मला सांगा, आयुष्यभर नाव घेत राहिली पण नाव ठेवत राहिली. आमचे लक्ष्मणराव म्हणतायत, अरे राम, खरंच आहे लक्ष्मणराव, काय करावं? नाव घेत राहिली त्याच्याबरोबर जर नावं ठेवत राहिली. अगं बाई, तुझा नवरा बरा, आता मग करतीस. आता मी काय म्हटलं, आयुष्यभर नाव घेत राहिली आणि नाव घेऊन नाव ठेवत राहिली. तसं काही काही माणसं सुद्धा वारकरी संप्रदायात येतात, सुरुवातीला येतात, अजून काही तसं जमलं नाही, अजून आमचा धंदाची घडी बसली. आता त्याच्याकरता नाहीये, तुला अजून समजलंच नाही की हा वारकरी संप्रदायाचा परमार्थ काय लेवलचा आहे. याच्यात वाढलेली लेवल लक्षात येते. म्हणून अभंग घेतला आज मुद्दाम कीर्तनाला. पहिल्यांदा नाम घ्या,
निष्ठेने घ्या. आता पुढे कसं घ्या? नाम आठविता सद्गदित कंठी, 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 नाम आठविता सद्गदित कंठी. प्रेम वाढे पोटी ऐसे करी, प्रेम वाढे पोटी ऐसे करी, रोमांच जीवन आनंदाश्रुने, रोमांच जीवन आनंदाश्रुने. प्रेम वाढे पोटी ऐसे करी, प्रेम वाढे पोटी ऐसे करी, रोमांच जीवन आनंदाश्रुने, रोमांच जीवन आनंदाश्रुने. सुरुवातीला नवऱ्याचं नाव येत होती, हाक मारत होती, पण एक भीती होती मनामध्ये. याचा आपलं जमेल का? शिकलेली असू दे, नाही ते किती असू दे, जास्त निजास करू नकोस, तुला सोडून देईन अशी म्हणणारी सुद्धा सोडून देईन या म्हणण्यामध्ये सुद्धा तुझं माझं जमावं ही भीती असते. म्हणजे बोलणं कळलं का? काय निजास मारू नकोस, आय एम अर्निंग मोर दॅन यू अशी जरी म्हणणारी असली काय तरी तिला सुद्धा लक्षात ठेवा. मग पहिल्यांदा भीती म्हणून संसार, याचा आपलं आता एवढं केलंय, आई वडिलाला विरोध करून केलंय, तर याचा आपलं आता जमावं, म्हणून जमवून घ्यावं, म्हणून मग तोही जमवून येतो. बरं का? आता एखादा खवीस असेल तर भाग निराळा, पण साधा सरळ असेल तर तो आपलं जमवून घेतो. एखाद्याला आमटीला मीठ जास्ती झालं, मग तो म्हणतो जरा पाणी घालते, उकळतेस का जरा? ते म्हणले काय झालं? मीठ झालं. असं होय, बर 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 बर, असं कर, आता दही दूध आण, जमून. कधी मीठ कमी होतं, कधी तिखट जास्ती होतं, मग असं करत 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 कमी अधिकपणा संपला आणि दोघांच्या हृदयातलं प्रेम प्रवाहित होऊ लागलं. पहिल्यांदा त्याचा स्वभाव कळल्यानंतर असं वाटावं हा लवकर घरी आला तर बरं. मग कालांतराने प्रेम जेव्हा मुरलं, अरे मोरंबा सुद्धा मुरावा लागतो, तसं परमार्थ सुद्धा मुरावा लागतो, नाम सुद्धा मुरावं लागतं. आणि जिथपर्यंत नाम मुरलं नाही तिथपर्यंत त्या नामाचं रूपांतर प्रेमात होत नाही. हे लक्षात घ्या, अतिशय महत्वाचा अभंग आहे. एक पुढची स्टेप आहे या अभंगामध्ये. नुसतं नाम नकोय आणि महाराज मागतायत, देवा तुझं नाम घेत असताना कंठ सद्गदित होऊ दे. बघा कसं नाम कसं पुढे सरकलं. नुसतं नाम नाही, राम 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 राम. लवकर आठ बघ, ऑफिसची वेळ झाली, लवकर आटप. राम 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 राम. मागे चहा झाला का नाही? राम राम राम. तो राम सुद्धा राम म्हणतो. काय काही काही माणसं पूजेला बसताना सुद्धा अशी तापलेली असतात बघा. निरंजन कुठे गेले? आता पेटलं. निरंजन काय झालं? पेटलं. आता काय टाकायचं? अरे पूजेला बसलेला असताना एवढा तापतोयस का? मी कशा करता सांगितलं की एक अवस्था अशी होते की तिथे प्रेम निर्माण होणं, नाम आठविता पुढची स्टेप झाली. नुसतं नाम घेणं नाही तर नाम घेतल्यावर हृदय भरून येणं, विठ्ठला म्हटल्याबरोबर कंठ सद्गदित होणं. पांडुरंगा अरे बरेच दिवस तुला भेटलो नाही रे, आता हे तत्वज्ञान कळलं नाही का की कधीच मला सोडून गेला नाही?
नाही का? हे कळत नाही का? कधी मला सोडून गेला नाही, पण त्याचं नाम घेण्याकरता, त्याचं सगुण दर्शन होण्याकरता पांडुरंगा माय बाप्पा कधी रे भेटशील? आणि असं म्हणून एक लक्षात ठेवा, बायको करता रडतील, पोरा करता रडतील, पैशा करता रडतील, सत्य करता रडतील, संकट आल्यावर रडतील, पण प्रभू करता नाम घेतल्यावर ज्याचा कंठ सद्गतीत होतो तो जीव नाही आहे तर काय सांगू? नामाची आवडी तोची जाणार देव. तो देव आहे. नामाची आवडी तोची जाणा देव, न धरी संदेह काही म्हणी, ऐसे मिहे नाही बोलत नेणता, अणोणी समता संतांची. मी असा तसा बोलत नाही उगीच. अरे ज्याला नामाची आवड आहे, नामाचा नियम नाही. बोलणं समजलं का? नामाचा नियम नाही, नामाची आवड आहे. नेमाचा परमार्थ सुरुवातीला असावा, आवश्यक आहे. म्हणून माळ घातल्यानंतर आपण सांगतो रोज जप कर, रोज नामस्मरण कर. आता सांगावं लागत नाही, सहज अवस्था होते. जीवनाचा तो सहज धर्म होतो. या ज्ञान भक्ती सहज आहे. भक्ती कशी होते? सहज होते. आणि सहज जेव्हा त्याचं नाम घेतल्याबरोबर बघा, आपला मुलगा कुठेतरी लांब गेलाय, आपली मुलगी कुठेतरी लांब आहे, आपल्या आवडीची व्यक्ती लांब आहे, आणि त्याचं नाव घेतल्याबरोबर डोळे भरून येतात, कंठ सद्गतीत होतो. आमचा ना मुलगा काय सांगू, लांब अमेरिकेला आहे तर काय सांगू, आणि डोळे भरून येतात. का? त्या मुलावर प्रेम आहे, मुलगा आपला वाटतो म्हणून डोळे भरून आले. ज्या दिवशी देवाचं नाव आपलेपणाने घेतलं जाईल त्या दिवशी देवाच्या नामाबरोबर सुद्धा कंठ सद्गतीत होईल. आणि तुकाराम महाराज ते मागणं मागतायत. पांडुरंगा किती वर्ष झालं रे, नियम चालू आहे की? नियम करतो ना? संतांनी सांगितलं नाम घ्या, आम्ही घेतो ना. इथे सगळेच नाम घेणारे आहेत. आणि एक सांगतो, नामावर निष्ठा असणारी आहेत, वाद नाही त्याच्याबद्दल. सगळे पंढरीची वारी करणारी आहेत, नामावर निष्ठा असणारी आहेत, श्रद्धेने येणारे आहेत. परंपरेवर श्रद्धा आहे, आपल्या गुरुवर श्रद्धा आहे, बरोबर आहे, मान्य आहे. पण महाराज म्हणले जरा पुढे सरा, नाम घेता घेता कंठ सद्गतीत होऊ दे. एकदा असं झालं, निमाई पंडित चैतन्य महाप्रभू मोठे वेदांत होते. अगदी घटापटाचं ज्ञान म्हणजे पटाईत त्याच्यामध्ये. सगळ्या वैष्णवांची आणि टिंगलटवाळी करत होते, त्या कीर्तनाचं, त्या नामाचं. सर्वम खलविदम ब्रह्म, सर्व ठिकाणी देवाचं अस्तित्व आहे असं करत होते. पण एक दिवस एक महावैष्णवांची भेट झाली आणि तिथे श्रीहरीचं गुणलीला वर्णन ऐकलं, श्रीहरीचं सगुण दर्शन घडलं. आणि तुम्हाला काय सांगू, त्या प्रभूचं सगुण दर्शन घेता 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 उघड्या डोळ्यांनी बघता बघता डोळे केव्हा झाकले तो प्रभू आतमध्ये हृदयात जाऊन केव्हा बसला आणि तिथेच भाव समाधीमध्ये गेले. हरी बोल हरी बोल हरी बोल हरी बोल हरी बोल हरी बोल नाचू लागले. तुका नाचे गाये, तुका नाचे गाये, तुका नाचे गाये, तुका नाचे गाये. गाणियात विरोधी झाले, गाणियात विरोधी त्यांचं नाव निमाई ठेवलं होतं आणि कालांतराने ते निमाई पंडित झाले बरं का. आणि मग श्रीहरीचं कृष्ण परमात्म्याचं सगुण दर्शन झालं, सगुण साक्षात्कार झाला.
त्या दिवसापासून सगळं जीवन पालटलं. भाव हरिबोल 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 असं म्हणा आणि एकदा भाव समाधीमध्ये कैक तास पडून राहावं. शेवटी एक दिवस त्या भाव समाधीतून जागे झाले. त्यांची शिष्यमंडळी होती, वेदांताचा पाठशाळा चालवत होते. ते गेले, म्हणले महाराज अहो तुमचं ठीक आहे, पण आम्ही तुमच्याकडे धडे घेतले इतक्या दिवस, आता त्याचं पुढचं काय करावं त्या वेदांताचं? तुम्ही जर आम्हाला असं अर्ध्यावर सोडून द्याल तर आम्ही काय करावं? आमचं शिक्षण अधुरं राहिलं. ठीक आहे म्हणाले, माझं चुकलं जरा, काय करावं? मलाही जमत नाही, मलाही कळत नाही काय घडतं ते. ठीक आहे म्हणाले, पण आज दुपारी आणि पाठशाळेमध्ये या. असे उभे राहिले, मुलं अशी बसली होती, ते उभे राहिले आणि सांगितलं, बाबांनो श्रीहरीचं स्मरण करू आणि पाठाला सुरुवात करू. आणि श्रीहरीचं स्मरण करू म्हणल्याबरोबर हरी बोल, श्रीहरी 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 श्री, तिथेच भाव समाधीमध्ये विरून गेले. माझी मध्ये झाली अनावर वाचा, होय अंग हरिरूप, कीर्तन चांग होय अंग हरिरूप. हरिरूप अंग झालं, काया ब्रह्मरूप झाली. कोठे आहे ऐसा आठवायची नाही, देहीच विदेही भोगदशा. अशा अवस्थेमध्ये निमाई पंडित संपले आणि चैतन्य महाप्रभूंचा जन्म झाला. चैतन्य महाप्रभूंचा जन्म झाला. कुठेही जावं, रस्त्याने असं डोलत जावं, हरी बोल हरी बोल, आणि त्या परमात्म्याशी एकरूप व्हावं, प्रेम ओसंडून व्हावं. जीवनामध्ये प्रेम हा साक्षात्कार आहे, नाम ही साधना आहे, आणि प्रेमयुक्त नाम प्रगट होणं हा प्रभूचा साक्षात्कार आहे. आणि हे तुकाराम महाराजांना ज्या जाणवलं की आपण नाम घेतोय, पण आता त्याची प्रार्थना करावी. नाम आठविता सद्गदित कंठी. देवा पांडुरंगा, तुझं नाम घेताना माझा कंठ सद्गदित होऊ दे. सद्गदित कंठ दाटो, सद्गदित कंठ दाटो, सद्गदित कंठ दाटो, सद्गदित कंठ दाटो. येणे फुटो हृदय, येणे फुटो हृदय, चिंतनाचा एकला, चिंतनाचा एकला, येण्याची फुटो हृदय, येण्याची फुटो फुटो हृदय, चिंतनाचा एकला, चिंतनाचा एकला. मागता भिकारी झालो तुझे द्वारी, 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 मागता भिकारी झालो तुझे द्वारी. देवी माझे हारी कृपादान, देवी माझे हारी कृपादान, प्रेम प्रीतीनाथ विशेष करार,
करावे श्रीमद हरी कृपादान श्रीमद हरी कृपादान प्रेम प्रीतिभाव उदित करावे प्रेम प्रीतिभाव उदित करावे. इतके अभंग अलौकिक असे आहेत. महाराजांच्या सारखा सर्व विश्वाला ज्ञानाचं दान करणारा, परमार्थाचं दान करणारा पांडुरंगाच्या दारात उभे राहिले भिकारी होईल. पण भीक कशाची मागतात? मागता भिकारी. कारण का भीक मागतायत? काही काही गोष्टी कमवता येतात आणि काही आशीर्वादाने मिळतात. कमवण्याकरता खटपट लागते आणि प्रेमाकरता खटपट संपावी लागते. माझं म्हणणं कळलं काय? ज्ञानी व्हाल पुस्तक वाचून, योगी व्हाल अष्टांग योगाचं साधन करून, प्रेमी कशा व्हाल? काय बाजारात विकत मिळतं का? 25 रुपयाचे तिकीट काढून पडद्यावर बघायला मिळतं प्रेम. पण दोघंही त्या प्रेमाचा प्रयोग करत असतात. दोघातही प्रेम नसतं, काही संबंध नसतो, ते नाटक असतं. कारण का? प्रेम हे शेवटी देवाचं देणं आहे, तो प्रसाद आहे. आणि म्हणून देवाजवळ मागतायत, पांडुरंगा अरे तुझं मी नाम घेतो पण नाही रे माझा कंठ सद्गदित होत, नाही रे माझं हृदय भरून येत. केव्हा होईल असं की तुझं नाम घेतल्यावर माझं हृदय भरून यावं, माझा कंठ सद्गतीत व्हावा? याच्याकरता मी तुला भीक मागतो. मागता भिकारी झालं तुझे द्वारी, दे माझा हरी कृपादान. पुढचा ऐका. प्रेम प्रीती नाम उचित करावे आणि भावे संचरावे हृदया माझी. प्रेम प्रीती नाम, नाम असं यावं, असं उचित कर की प्रेम नाम घेतल्यावर प्रेम प्रगट व्हावं. किती गो ठाकलो से द्वारी उभा याचक भिकारी आणि मग भीक काही देवा प्रेम भातुके पाठवा. कितीतरी प्रमाण आहेत. ठाकलो से द्वारी. ठाकलो शब्दाचा अर्थ आमचे महाराज म्हणायचे, ठाकलो शब्दाचा अर्थ आप्पा महाराज मोठ्या गमते. ठाकलो म्हणजे केव्हा? थकलो म्हणून ठाकलो. काय का उभा राहिला नाही म्हणलं, जरा दमलो दमलो. काय तसं सगळी साधना केली, नाना साधनाच्या केली या खटपटा. परित्याग नपवती याची या दारवंटा. जाण जाता जाणीव घाली आड फाटा. योगाभ्यास सिद्धी रोधिता ती वाटा हो. मग काय कळलं? धन्य ही आनंदाची सापडली वेळ. तेने संत सज्जन भेटले कृपाळ. त्यानी फेडियाला बुद्धीचा हो मळ. दृष्टी दाखविला यशोदेचा बाळ. दृष्टी दाखविला यशोदेचा बाळ. मग त्याचं नाम घेतल्याबरोबर तुम्हाला काय सांगू, इतकं प्रेम जडलं. मनी वेधोतयाचा पंढरीरायाचा. मनी वेधोतयाचा पंढरीरायाचा. मनी वेधोतयाचा पंढरीरायाचा. मनी वेधोतयाचा पंढरीराया. पंढरीरायाचा पंढरीरायाचा पंढरीरायाचा. मनी वेधोतयाचा पंढरीरायाचा. मनी वेधोतयाचा पंढरीरायाचा. पंढरीरायाचा पंढरीरायाचा पंढरीरायाचा. मनी वेधोतयाचा पंढरीरायाचा. मनी वेधोतयाचा पंढरीरायाचा. मनामध्ये वेद लागला. वेदले हो मन तयाची गुणी. आणि क्षणभर विठ्ठल रुक्मिणी न विसंबे. म्हणून नाम आठविता सद्गदित कंठी आणि प्रेम वाढे
वाढते नि प्रेमी माते भजती जे महात्मे तयाद जे म्हणून धर्मे शिवतले जी नाही. वाढत्या प्रेमाने नाही, किंबहुना वाढतं तेच प्रेम आणि थांबतो तो व्यवहार, थांबते ती नड. माझं बोलणं कळलं का? नड असेल तेव्हा माणसं एक मिनिट जातात. आले सध्या येत नाही हो, नाही म्हटलं तुम्ही मध्ये आधी फार जाता येता नाहीच होता, नाही काय म्हटलं जरा व्यवहारात गुंतलो होतो म्हणून जातो. तर सध्या काही नाही, आम्ही सगळं फोडून टाकलं, संपलं. म्हणजे बोलणं कळलं का? नड निराळी, तसं नडी करता देवाकडे येणारे निराळे आणि आवडीने देवाकडे येणारे निराळे. बरं का? नडीचे काही ठराविक वेळेला येतात, ठराविक काळाला येतात आणि आवडीचा सततच देवाजवळ असतो. म्हणून नाम आठविता सद्गदित कंठी आणि प्रेमवाडे कसवाडे रोमांच जीवन आनंदाश्रुनेत्री आणि अष्टांग ही गात्री. प्रेम तुझे अष्टांग काय करू लागतात? भगवंताच्या नामाने अष्टांग भरून जातात. मला एक गोष्ट आठवली, तेवढी सांगतो आणि मग जय विठ्ठल करू. असं घडलं एकदा की अर्जुन ही देवाचाच भक्त आणि गरुड ही देवाचाच भक्त. हे दोघे जण देवाचे जवळचे अगदी एकाच्या पाठीवर बसणार आणि एकाचा रथ चालवणार. म्हणजे दोघेही अगदी जवळचेच. पण त्यातल्या त्यात काय झालं, त्या गरुडाला जरा अहंकार झाला. त्या गरुडाला असं वाटलं माझ्या पाठी बसल्याशिवाय ह्याला जाताच येत नाही. काय झालं? गरुडाला झाला अहंकार. मोठ्या मोठ्या माणसाला सुद्धा ड्रायव्हर अडवून ठेवतात. माझा अनुभव आहे. आम्ही कपडे करून तयार व्हावं, ड्रायव्हरचाच पत्ता नाही. बरं आता करायचं तरी काय? गाडीची मालकी आपली चाव्या हातात, पण ते काय बरं चालवता येतं पण पोझिशन फार अवघड आहे आम्हाला. काय सगळ्याच गोष्टी जपाव्या लागतात. माझ्यासारख्या माणसाला तर त्या ड्रायव्हर अडवतो. आहेत बरेच येऊन गेले या घरातून, बर का? मग त्याला असं वाटलं की आता महाराज मागच्या सीटला आणि तो फ्रंटला सीटला, म्हणजे त्याला ती गरुडच झालं बघा. अवघड असतं हो हे. काही म्हणजे काही तुम्ही गंमत बघा, मोठ्या मोठ्या सीएम वगैरेचे ड्रायव्हर सुद्धा इतके त्यांचे कपडे रुबाबदार असतात आणि तो तरी असं करील हा असाच. तो बोलणं सुद्धा नाही कोणाशी, उलट बोलला तर तिरकच बोलील. हे मोठ्यांच्या ड्रायव्हरचं लक्षण असतं. त्याच्यातलाच हा गरुड. अरे म्हणजे हात असा केला, तुम्ही कधी माझी गाडी चालवली आहे का? आता भाता फुकताय हे काय कमी आहे का? काय झालं एवढं? आता त्या हो तो म्हणजे कायम म्हणजे देवाला काळजीच. अरे मला जायचंय, त्या गरुडाला बोलव. बर इथे आल्यानंतर त्या अर्जुनाचं एवढं प्रेम की अक्षरशः म्हणजे काही बोलायचंच नाही. तो वल्लभाने कांतो ऐसा पडिये, हे ना तो आवडे मग जीवाचे निपाडे, हे येत थोकडे रूप करणे. तो वल्लभाने कांतो इतकं प्रेम त्याच्यावर असल्या कारणाने. आणि मग तिथे गेल्यावर बाबा जेवलास का रे अर्जुना, आधी तू तब्येत कशी आहे, आता काही त्रास नाही ना, देवाने बसावं, असं करावं. बघा की बघा, काही कळतंय का त्याला? आमचं कधी विचारतो का? आम्हाला रात्रीच सांगतो, सकाळी 4 वाजता निघायचंय.
अरे पण तुझ्या लक्षात कसं येत नाही, गाडीच्या केवळ चाव्या तुझ्या असून मालकासारखा वागतोय, जरा विचार कर की. काय गरुड जरी असला तरी काय झालं, मग ते कायम त्या ह्याचा द्वेष अर्जुनाचा, आणि देवाला ते मोठं अवघड जाऊ लागलं. देवाचं बरं होतं हो, म्हणजे गरुडाला दुसऱ्या ठिकाणी नोकरी मिळत नव्हती. काय हो, म्हणजे त्या गरुडाला नोकरी कोण ठेवणार हो. काय आता देवाचा तो ड्रायव्हर त्याचा, त्यामुळे ते लेवल निराळी होती ती. झालं बाबा, त्या गरुडाची मोठी गंमत झाली. इतका द्वेष, इतका द्वेष, इतका द्वेष अर्जुनाचा, काय बोलायचं काम नाही. शेवटी देवाला ती इतकं जाणवू लागलं. कुठे जायचं अर्जुनाकडे, की लगलीच ते पंख भिंक, ते डोळे बिडे असं. देवाला वाटलं काय अवघड आहे, मी याच्या पाठीवर बसून सुद्धा जमत नाही. नाही कळलं का, म्हणजे तुमच्या हृदयात देव असून जमत नाही तर पाठीवर असून केव्हा जमायचं. त्याच्याकरता संताकडे जावं लागतं. आणि झालं बाबा, एक दिवस असंच म्हणाले, अरे बाबा गरुडा, मला भेटायला जायचंय. कोणाला? अर्जुनाला. लवकर चाल. बसले बाबा त्याच्यावर. बसल्याबरोबर जरा लवकर चाल सांगितलं ना तुला. ते चिडलं गरुड, ये चिडलं असं. हो झालं, कोण एवढा लागून गेला. आम्ही काही भक्त नाही का, आम्ही तर याला पाठीवर वागवतोय आणि तो काय करतोय, तिथे जाईल आणि त्याच घोडं चालत बसेल, आम्ही याला पाठीवर वागवतो. अवघड असत. झालं, उतरल्याबरोबर मग अर्जुनाच्या महालापर्यंत गेले. अर्जुनाच्या महालापर्यंत गेले. त्याचा दरवाजा मोठा होता, नक्षीसा वगैरे. आणि मग देवाने हळूच डोकावून बघितलं. अर्जुन झोपला होता निवांत, आणि द्रौपदी असे केस बीस, क्षत्रिय होता, मोठे केस होते, आणि असं शेकत होता. द्रौपदी शेकत होती. आणि लांबून धबधब चालू नकोस. कोणाला सांगितलं? गरुडाला. माझा अर्जुन झोपलाय. अर्जुन पेटलं. देव म्हणले आज याला एवढा पेटवायचा की शेवटी ते पेटून याचा अहंकार जाळला पाहिजे, पण पूर्ण पेटवला पाहिजे. हळू घाल. हा, त्यांनी डोकवलं. त्याला वाटलं अर्जुन उठला असेल. अर्जुन निवांत झोपला. बघा बघा, बाहेरच्या दुसऱ्याला म्हणत होता, त्याच्याच जातीचा होता. बघा ते कसं झोपलंय आतमध्ये, हे पुढे पुढे करतय, हे पुढे पुढे करतय देव. बघा, आणि असा तिथे उभा राहिला. गेल्याबरोबर काय तुम्हाला सांगू आश्चर्य. द्रौपदीला सांगितलं, ते धुपाने केस शेकतेस, तुला उष्ण, तू बाजूला, मी शेकतो. आणि हा केस शेकू लागला. कृष्ण परमात्मा असे केस शेकू लागला. याला इथे बाहेर वाटलं स्वतः शेकतोय, मला सांगायला लागलं तर झालं वाटोळं. तुला काय करायचं ते कर ना, की तीर्थ पे त्या अर्जुनाच्या पायाचं, पण आम्हाला कशाला भानगडीत घालतो. हे उठायला त्यांनी सांगितलं, जरा मला जाऊन यायचंय, केस शेक. आता करतो काय, किती जरी काही म्हटलं तरी काय करतो, काय इलाज नसतो. फायनल ऑथॉरिटी असल्यानंतर काही चालत नसतं, आदलं मधलं असल्यानंतर चालतं. आता कृष्ण परमात्मा शेख म्हणतो, करतो काय, काही चाले ना. आणि पुन्हा जाताना सांगितलं, गरुड्या केस बीस जाळतील बर का, कारण मला माहितीये तू आतमध्ये जळतोयस, जाळशील बर का, नीट लक्षात ठेव गरुड्या. काय सांगू, अशी ते केस घेतले हातावर, आणि कृष्ण भगवंतांनी दार लावून घेतलं आणि गेले बाहेर निघून. आणि असे ते केस धरले. धरल्यावर खोलीचं दार तर बंद. अर्जुन निवांत झोपलेला, आणि आवाज त्या खोलीमध्ये घुमू लागला, कृष्ण कृष्ण जय कृष्ण कृष्ण जय कृष्ण कृष्ण जय कृष्ण जय कृष्ण 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 कृष्ण जय
बघू लागला, हे याला काही माहितीच नाही, इकडे तिकडे बघतोय, अरे कोण बोलतोय? आणि काय तुम्हाला सांगू, केसातून कृष्ण ध्वनी निघत होता अर्जुनाच्या, अष्टांग ही गात्री नाम तुझे. अष्टांगातून कृष्ण 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 कृष्ण. आणि जेव्हा ते केसातून ध्वनी निघू लागला, गरुडाला वाटलं, अरे झोपेत सुद्धा याच्या मनातून नाही, केसातून कृष्ण निघतोय, तो आमच्यावर बसून सुद्धा आमच्यातून निघत नाही, आमच्यातला अहंकार गेला नाही, व्यर्थ गेला परमार्थ. आणि ते केस असे छातीला लावले. तितक्यात कृष्ण सखा अर्जुन जागा झाला. बघितल्यावर अरे गरुडा, मिठी मारली. सखया, काय रे तुझं भाग्य, माझ्या प्रभूला तू पाठीवर रागवतोस. त्याचे पाय हरले. गरुड म्हणाला, बाबा अर्जुना नको रे, मी त्या लायकीचा नाही. अरे तुझ्या रोम रोमातून कृष्ण ध्वनी निघतो, काय तुझं प्रेम आहे. एक लक्षात घ्या, तो काढत नव्हता, निघत होतो. जेव्हा अंतःकरणामध्ये प्रेम असेल तेव्हा नाम सुद्धा घेण्याची आवश्यकता नाही, नाम तुझ्या अष्टांगातून निघेल. आणि दरवाजातून देवाने बघितलं. आणि मग जेव्हा तो कृष्णाला बघितल्याबरोबर अर्जुनही धावत गेला, तोही धावत गेला, दोघाला जवळ घेतलं. देवाला मोठा आनंद झाला. नाम आठविता सद्गतीत कंठी, अष्टांग ही गात्री प्रेम तुझे, सर्व ही शरीर वेचया कीर्तनी, आणि गाऊ निशिदिनी नाम तुझे. तुकाराम महाराज म्हटले, अरे आमचं सगळं शरीर या कीर्तनामध्ये संपून जाऊ दे. कीर्तन करता करता करता, या कीर्तना करता भजना करता आमचं शरीर वेचू दे. तुका म्हणे, तुझे नकरी कल्पांती आणि सर्वदा विश्रांती. तुका म्हणे, तुझे नकरी कल्पांती. 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 सर्वदा विश्रांती संतापायी, सर्वदा विश्रांती संतापायी. रोमांच जीवन आनंदाची नेत्री. रोमांच जीवन आनंदाची नेत्री. सर्वदा विश्रांती संतापायी. सर्वदा विश्रांती संतापायी. रोमांच जीवन आनंदाची नेत्री. रोमांच जीवन आनंदाची नेत्री. अष्टांगी गात्री प्रेम तुझे. अष्टांगी गात्री प्रेम तुझे. अष्टांगी गात्री प्रेम तुझे. रोमांच जीवन आनंदाची नेत्री. रोमांच जीवन आनंदाची नेत्री. अष्टांगी गात्री प्रेम तुझे. अष्टांगी गात्री प्रेम तुझे. रोमांच जीवन आनंदाची नेत्री. रोमांच जीवन आनंदाची नेत्री. शेवटी काय मागावं, नाम तर तुम्ही आम्ही घेतोच आहोत, त्याच्याबद्दल काही वाद नाही. पण माळा घातल्या, पंढरीची वारी करतो, एकादशीला येतो, काही लोक रोज नित्यनियमाने येतात, पण एक वर्म आहे त्याच्यातलं, एकच मागूया की पांडुरंगा आम्ही तुझं नाम घेतो, पण असं घडव आमच्या जीवनामध्ये पालक की नाम घेतल्यावर कंठ सद्गतीत होऊ दे, अंगावर रोमांच उभे राहू दे. एवढीच प्रार्थना करूया. कीर्तन सेवा पांडुरंगाच्या चरणी अर्पण करूया. ज्ञानेश्वर
माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली महाराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली बाप दादाई माऊली आई अंबाई माऊली बाप दादाई माऊली आई अंबाई बाप दादाई माऊली आई अंबाई बाप दादाई माऊली नका जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल दोन मिनिटं विठ्ठल जय जय 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 विठ्ठल बोलले पुढे देवा पुढे शराध महाराज महाराज तुम्ही नाही उचारिला विकार म्या फुला शराध महाराज महाराज तुम्ही